आज आपण मोमोजची रेसिपी पाहूया। मोमोजच्या स्टफिंगसाठी इथे मी बघा पाव किलो कोबी घेतलाय, एक सिमला मिरची, थोड्या हिरव्या मिरच्या आणि गाजर घेतले। आता आपल्याला संपूर्ण साहित्य आपल्याला बारीक करून घ्यायचं, तर माझ्याकडे अशा प्रकारे मशीन आहे, मी याच्यामध्ये बारीक करून घेणार आहे। आपण हे बारीक करून घेऊया। हे बघा अशा प्रकारे आपल्याला एकदम छान बारीक करून घ्यायचं, तर आपण सगळं बारीक करून घेऊया। संपूर्ण साहित्य बघा अशा प्रकारे बारीक करून घेतलंय। आता आपण शेवटला हा जो कांदा आहे तो पण त्याच मशीन मध्ये बारीक करून घेऊया। कढईमध्ये तेल तापून घेतलंय, इथे मी आलं आणि लसूणचं बारीक क्रश करून घेतले, ते ऍड करूया। आता हे सर्व परतून झालेलं आपण ज्या भाज्या बारीक करून घेतल्यात ते आपण सगळ्या ह्याच्यामध्ये ऍड करतोय। चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि 1 चमचा ब्लॅक पेपर पावडर। संपूर्ण साहित्य हाय फ्लेमवर आपल्याला परतून घ्यायचंय, अगदी 2 ते 3 मिनिटं। आपण या ठिकाणी गॅस बंद करतो आणि हे काढून थंड करून घेऊया। या ठिकाणी मी पाव किलो मैदा घेतला, यामुळे चवीनुसार मीठ घालून घेऊया। पाणी घालून आपल्याला एक सॉफ्ट असं पीठ मळून घेऊया। सॉफ्ट असं आपलं बघा पीठ मळून झालेलं आहे। आता आपण छोटे छोटे गोळे काढून घेऊया आणि हे गोळे आता आपण लाटून घेऊया। सुखा मैदा लावून आपण हे लाटून घेऊया। जास्त जाडी नाही जास्त पातळी आपल्याला लाटायचं नाहीये, मीडियम आकाराचं हे लाटून घ्यायचंय। आता लाटून घेतलेल्या पुरीमध्ये आपण हे ना भरून घेऊया। एका साईडला पकडून आपण अशा प्रकारे फोल्ड करून घेऊया आणि जे शेवटचं आहे ना ते असं आतल्या बाजूने फोल्ड करून अशा प्रकारे आपल्याला बघा मोमोज बनवून घ्यायचं। बघू शकता तुम्ही, हे बघा तुम्हाला अजून एक मी बनवून दाखवतो, परत एक बनवून दाखवतो। बघा एका साईडला पकडा आणि अशा प्रकारे ह्या घडीवर घालत जा, हे बघा अशा प्रकारे। आता ही जी शेवटची बाजू आहे थोडीशी आतमध्ये प्रेस करायची आणि थोडंसं असं वरती प्रेस करायचं, हे बघा दोन्हीकडनं छान असा शेप येतो। आणि अशा प्रकारे आपण सगळे मोमोज बनवून घेऊया। मोमोज बघा बनवून घेतले, आता आपण ना इथे स्टीम करून घेऊया। स्टीमर आहे ना गरम करून घेतलाय आणि ऑइलने ग्रीस देखील करून घेतलाय। आता आपण ह्याच्यामध्ये हे मोमोज ठेवून घेऊया। मोमोज ठेवून घेतलेत, आता झाकण मारून हे आपल्याला एक 10 मिनिटं तरी स्टीम करून घ्यायचे। 10 मिनिटं झालेली आहेत, मोमोज छान स्टीम झालेत। आता आपण हे बाहेर काढून घेऊया। पाहू शकता किती मस्त मोमोज झालेले आहेत आणि अशा प्रकारे आपले मोमोज बनवून तयार आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब। धन्यवाद।